फक्त 3 EMI चुकल्या आणि 1.2 कोटीचं घर 60 दिवसात गेलं. 8 वर्ष प्रामाणिक हप्ते भरूनही शेवटी हातात उरले फक्त 15 लाख रुपये. हा अपवाद नाहीये, तर भारतातील लाखो लोकांचा माहीत नसलेलं कटू वास्तव आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक नोकरदार आणि व्यावसायिकाने समजून घेतलाच पाहिजे. होम लोन आणि सरफेसी ॲक्टची रियालिटी. बंगळुरूमधील एका व्यक्तीने 8 वर्षे नियमित EMI भरली. घराची किंमत होती 1.2 कोटी. पण अचानक नोकरी गेली आणि फक्त 3 EMI चुकल्या आणि बँकेने लोन अकाउंट NPA घोषित केलं. सरफेसी ॲक्टनुसार त्याला नोटीस दिली गेली आणि 60 दिवसात घर ऑक्शन केलं गेलं आणि शेवटी ते घर 95 लाख रुपयाला बँकेने लिलावात विकून टाकलं. बँकेने त्याचे 80 लाख रुपये रिकव्हर केले आणि त्या व्यक्तीला फक्त 15 लाख रुपये मिळाले. आपण समजतो मी घर घेतलं म्हणजे ते माझं आहे, पण खरं काय आहे तर जोपर्यंत तुम्ही लोन पूर्णपणे फेडत नाही तोपर्यंत घर टेक्निकली बँकेचं असतं. याचं कारण सरफेसी ॲक्ट. तुमचे 3 EMI चुकल्यास लोन NPA मध्ये जाते आणि यानंतर बँक तुम्हाला 60 दिवसांची नोटीस देते. जर या वेळेत तुम्ही पैसे भरले नाही तर बँक तुमचे घर ताब्यात घेऊ शकते आणि यासाठी बँकेला कोर्टाची गरज लागत नाही असा कायदाच आहे. म्हणजे बँक डायरेक्टली तुमचं घर ऑक्शन करू शकते. आता या प्रकरणात सर्वात मोठी चूक काय झाली तर त्या व्यक्तीने 8 वर्षे EMI नियमितपणे भरले, पण त्याचा इमर्जन्सी फंड नव्हता, जॉब लॉस प्लॅनिंग नव्हते, इन्शुरन्स नव्हतं. होम लोन घेणं सोपं आहे, पण ते टिकवणं सगळ्यात अवघड आहे. होम लोन घेतल्यानंतर तुमच्यावरही अशी वेळ येऊ नये म्हणून काय करा तर पहिलं, इमर्जन्सी फंड मस्ट. किमान 6 महिन्याच्या EMI प्लस खर्च सेव्ह करून ठेवा. जॉब गेला तरी EMI चालू राहिली पाहिजे. दुसरं, लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स असलाच पाहिजे, कारण तुम्हाला काही झाल्यास फॅमिलीवर EMIचा भार येणार नाही आणि इन्शुरन्सच्या पैशामधून बँक लोन क्लिअर करून घेते. तिसरं, EMI वर्सेस इन्कम रूल. EMI हा तुमच्या इन्कमच्या 30% पेक्षा जास्त नसावा. चौथं, तुमच्या स्वतःच्या जॉबची रिस्क समजून घ्या. तुमचा इन्कम अनस्टेबल असेल तर अशा वेळी मोठं लोन घेणं रिस्की आहे. पाचवं, बँकशी कम्युनिकेशन ठेवा. जर तुमचा EMI चुकणार असेल तर बँकेला आधीच सांगा. बँकेकडून तुम्हाला रिस्ट्रक्चरिंग किंवा मॉनिटरिंग मिळू शकतो. सहावं, एक्स्ट्रा EMI बफर ठेवा. बँक अकाउंटमध्ये पुढील 2 ते 3 EMI रेडी ठेवा. सातवं, ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. माझी जॉब स्टेबल आहे, त्याचा जॉब गेला पण माझ्याबरोबर असं होणार नाही, हा विचार सर्वात धोकादायक आहे. घर विकत घेणं म्हणजे फक्त EMI भरायची गोष्ट नाही, तर ती एक फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. 3 EMI चुकल्या आणि 8 वर्षाचा मेहनतीचा पैसा गेला. तुमच्यासोबतही असं होऊ देऊ नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्रा चॅनलला सबस्क्राईब करा.